Good morning, all of you. In today's lecture, we will learn our next problem based on profit and loss account and balance sheet. Okay, यावरून काही आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे आहे. So first of all, read carefully. Following are the trading and profit and loss account of Sharma Limited for the year ending 31st March 2014 and balance sheet on that date. आता इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे अँड बॅलन्स शीट दिलेली आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दॅट मीन्स ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल. ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. शॉर्टच दिलेला आहे. सो काही ट्रेडिंग अकाउंटची बेस रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत, देन काही बॅलन्स शीट बेसवरती रेशो कॅल्क्युलेट करायचे आहे. देन जो नेक्स्ट पार्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आहे. दॅट मीन्स सन्ड्री एक्सपेन्सेस अँड नेट प्रॉफिट ओनली जस्ट हिअर मेन्शन इन टू अकाउंट ओनली. क्रेडिट साइडला सेल्स आहे अँड क्लोजिंग स्टॉक आहे अँड देन कॅरी फॉरवर्ड ग्रॉस प्रॉफिट. ओके, देन बॅलन्स शीट शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस, ऍड प्रॉफिट फॉर द इयर, देन बँक ओव्हरड्राफ्ट अँड क्रेडिटर्स. म्हणजे एक पार्ट जो आहे तो कॅपिटलशी रिलेटेड आहे आणि त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स जे आहे दिस इज द करंट लायबिलिटी. ओके, दीज आर द करंट लायबिलिटी. असेट नेट ब्लॉक दिलेला आहे, स्टॉक, डेटर अँड कॅश. सो स्टॉक, डेटर अँड कॅश इज अ करंट असेट. ओके, हे करंट असेट आहे. नेट ब्लॉक 5,50,000 दिलेले आहे. सो रेशो बघा कोणते कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहे. You are required to calculate the following ratio and give your comment. Current ratio, quick ratio, gross profit ratio, gross profit to sale ratio म्हणजे gross profit ratio. Then stock turnover ratio, debtor turnover ratio and net profit NP means net profit to paid up capital ratio. ओके, सो असे रेशो आपल्याला काय करायचे आहेत त्या कंबाईन स्टेटमेंट वरून कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो चला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. सो ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा लर्न केलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट ratio is equal to gross profit divided by net sales into 100. Okay, so gross profit ratio म्हणजेच काय तर gross profit divided by net sales into 100. सो प्रॉब्लेम मध्ये या ग्रॉस प्रॉफिट बघा काय आहे. आता इथे प्रॉब्लेम मध्ये डिरेक्टली दिलेला आहे. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण जीपी फाइंड आउट केला होता कॅल्क्युलेट ऑन नेट सेल्स वरती. ओके, पण आता इथे जीपी डिरेक्टली दिलेला आहे. दॅट मीन्स ग्रॉस प्रॉफिट 1,50,000 अँड नेट सेल्स म्हणजेच काय तर सेल्सची अमाऊंट आहे. तर ती किती दिसते 7,50,000. सो पुट अप इन अवर फॉर्म्युला. Gross profit 1,50,000 divided by net sales किती होते तर 7,50,000 into 100. ओके, सो कॅल्क्युलेट करून बघा किती येतील पर्सेंटेज ग्रॉस प्रॉफिटचे. तो ग्रॉस प्रॉफिट रेशो is equal to 20.00%. ओके, सो जस्ट फॉर्म्युला मध्ये अमाऊंट आपण डायरेक्टली काय केलेली आहे तर पुटअप केलेली आहे. जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे ती अमाऊंट आपण काय करून घेतली मेन्शन केलेली आहे. सेकंड रेशो आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. सो स्टॉक टर्नओव्हर रेशो तर माहिती आहे, पण हा सुद्धा लास्ट प्रॉब्लेम मध्ये लर्न केलेला आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हणजे काय तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. आता प्रॉब्लेम वरून आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाइंड आउट करायचं आहे की जीपी मायनस सेल्स ने
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड आउट करायचं आहे हे डिसाइड करतो. सो आता प्रॉब्लेम मध्ये इथे हिअर वी कॅन इझिली कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ओके, अँड ऍव्हरेज स्टॉक म्हणजेच काय आपण बघितलं होतं, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. सो हे सुद्धा आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, कारण आपल्याकडे ह्या डिरेक्टली अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. एकदा प्रॉब्लेम बघू आपण. काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड आउट करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं फाइंड आउट करतो आपण, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच काय, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे जे आयटम आहेत ते आपण काय करतो, आधी ऍड करून घेतो आणि त्यामधून क्लोजिंग स्टॉक मायनस करतो, म्हणजेच आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. आता इथे जर वेजेस असतं किंवा ऑक्ट्राय असतं, कॅरेज असतं, तर आपण काय केले असते, ते आपण अमाऊंट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये कन्सिडर केल्या असत्या. पण इथे बाकीचे जे काही एक्सपेन्सेस दिसत नाहीये, तर फक्त काय दिसतात, परचेसेस. सो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये काय येईल, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ओके, आणि ऍव्हरेज स्टॉक कसं सांगितलं आपण कॅल्क्युलेट करायचंय, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. रिपीट करते मी परत, ऍव्हरेज स्टॉक आपण कसं कॅल्क्युलेट करतो, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. चला आता मग सॉल्व करायला घेऊया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फॉर्म्युला आधी पुटअप करून घ्या. इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. ओके, हा सिंपल फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा मिळेल. एक मिनिट. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. ओके, सो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय, आता परत आपण त्याचं बायफर्केशन करून घेऊ. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे आपण काय बघितलं, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता मी ते शॉर्ट फॉर्म मध्ये मेन्शन केलेलं आहे, तुम्ही फुल फॉर्म मध्ये मेन्शन केलं तरी चालेल. त्याच्यानंतर ऍव्हरेज स्टॉक म्हणजे काय सांगितलं होतं, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. ओके, सो ऍज पर दी फॉर्म्युला आपण अमाऊंट पुटअप करून घेऊया. ओपनिंग स्टॉकचे अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये या आणि एकदा बघून घ्या. ओपनिंग स्टॉक आहे 1,45,000, परचेसेस आहेत 6,10,000, क्लोजिंग स्टॉक किती दिसतोय, 1,55,000. सो पुट अप इन अवर फॉर्म्युला, ओपनिंग स्टॉक 1,45,000 देन प्लस परचेसेसची अमाऊंट किती बघितली आपण, 6,10,000 डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक सॉरी प्लेस क्लोजिंग स्टॉक. प्लेस क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती होती, 1,55,000 डिवायडेड बाय ओपनिंग स्टॉक 1,45,000 प्लस क्लोजिंग स्टॉक 1,55,000 divided by 2. So 1,45,000 plus 6,10,000 minus 1,55,000 किती येतील, तर पहिला पार्ट जो येईल तो 6 लाख येईल. ओके, डिवायडेड बाय 1,45,000 प्लस 1,55,000 डिवायडेड बाय 2. आधी हा ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या आणि इथे अमाऊंट पुटअप करा, म्हणजे किती मिळेल ती अमाऊंट बघा,
1,50,000. ओके, 1,50,000. सो तुम्हाला आन्सर काय मिळेल फायनल? स्टॉक टर्नओव्हर रेशो जो आपण टाइम मध्ये कॅल्क्युलेट करतो असं लर्न केलेलं आहे. सो 6 लाख डिवायडेड बाय 1,50,000 अमाऊंट मिळेल तुम्हाला 4. ओके, दॅट मीन्स आपण टाइम मध्ये मेन्शन करतो 4 टाइम. क्लिअर? ओके. लक्षात आलं? स्टॉक टर्नओव्हर रेशो सिंपल आहे, हार्ड असं काही नाहीये. फक्त कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ची अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट केली हे लक्षात ठेवा. ऍव्हरेज स्टॉक म्हणजे लक्षात आलं असेल आता, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 म्हणजेच ऍव्हरेज स्टॉक. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय घेतलं आपण? ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ही अमाऊंट आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट केली मग 6 लाख. आणि याच्यानंतर एक स्टेप वाढवायची असेल तरी तुम्ही वाढवू शकताय. इथे प्लस करून नंतर एक मायनस करून परत ह्या प्लस आणि डिवायडेड 2 करून ऍड केली तरी चालू शकते. सो आपला कॉस्ट स्टॉक टर्नओव्हर रेशोचा आन्सर आलेला आहे 4 टाइम्स. ओके, चला नेक्स्ट रेशो करंट रेशो. करंट रेशो सुद्धा आपण लर्न करून झालेला आहे. करंट रेशो म्हणजे आपण काय म्हणतो? करंट रेशो मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. आणि करंट रेशोचं स्टँडर्ड काय लर्न केलं होतं आपण? तर 2:1. 2 आपले करंट असेट असायला हवेत आणि 1 आपली करंट लायबिलिटी असायला हवी. दॅट मीन्स करंट रेशो इंडिकेट शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. ओके, विदिन द 1 इयर मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात त्यावरून कंपनीची जी पोझिशन इंडिकेट केली जाते, दिस इज कॉल्ड द शॉर्ट टर्म पोझिशन. सो चला सॉल्व्ह करायला घेऊ आपण करंट रेशो. करंट रेशोचा फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल पुटअप करा. करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. ओके, आता करंट असेट मध्ये काय येईल बघा, प्रॉब्लेम मध्ये या. करंट असेट मध्ये काय येणार आहे? स्टॉक आहे, डेटर्स आहे आणि कॅश आहे. दिस इज द करंट असेट. ओके, आणि करंट लायबिलिटी मध्ये काय येईल मग? बँक ओव्हरड्राफ्ट आणि क्रेडिटर्स येईल. सो पुट अप इन फॉर्म्युला. स्टॉक then plus debtors then plus cash. ओके, आणि करंट लायबिलिटी मध्ये काय येईल मग? बँक ओव्हरड्राफ्ट प्लस क्रेडिटर्स. ओके, सो पुटअप अमाउंट. स्टॉकची अमाउंट किती आहे? 1,55,000 प्लस डेटर्सची अमाउंट आहे 1,80,000 अँड प्लस कॅशची अमाउंट किती दिसते? 1,20,000. ओके, डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर करंट लायबिलिटीची अमाउंट पुटअप करून घ्या. बँक ओव्हरड्राफ्ट आहे आणि क्रेडिटर्स आहे. सो बँक ओव्हरड्राफ्टची अमाउंट दिसेल 35,000 प्लस क्रेडिटर्सची अमाउंट किती आहे बघा? 1,50,000. एकदा क्रॉस व्हेरीफाय केला तरी चालेल प्रॉब्लेम मध्ये. सो प्लस करून अमाउंट सांगा. 1,55,000 प्लस 1,80,000 प्लस 1,20,000 आणि नंतर डिवाइड करून मग करंट लायबिलिटी 35,000 प्लस 1,50,000. सो प्लस करून अमाउंट येईल करंट असेटची 4,55,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी येईल 1,80,000. ओके, तो तुमचा लास्ट आन्सर किती मिळेल बघा मग? 2.46
1:1. Okay. Is it clear? Okay. So हा रेशो क्लिअर झाला का बघा? एक मिनिट. ओके. सो आता आपण नेक्स्ट रेशो कडे जाऊ, क्विक रेशो. ओके. सो क्विक रेशो सुद्धा आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. क्विक रेशो म्हणजे काय, तर करंट असेट मायनस स्टॉक, म्हणजे क्विक असेट म्हणतो आपण त्याला. क्विक असेट इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. सो put up first of all in formula. Quick ratio means quick ratio is equal to quick assets divided by quick लायबिलिटी. ओके. मग क्विक असेट म्हणजे काय, परत त्याचं बायफर्केशन करून घेतलं तरी चालेल. क्विक असेट इज इक्वल टू, आता क्विक असेट मध्ये काय येणार आहे, करंट असेट्स मायनस स्टॉक. ओके. आणि क्विक लायबिलिटी म्हणजे काय येईल, तर क्विक लायबिलिटी इज इक्वल टू करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. सो आपण फॉर्म्युला मध्ये पुटअप करून घेऊ अमाऊंट. करंट असेट आता ऑलरेडी आपण काय केलेले आहेत, कॅल्क्युलेट केलेले आहेत. सो डिरेक्टली अमाऊंट आपण करंट असेटची घेऊ शकतो. किती होती करंट असेटची अमाऊंट, 4,55,000 मायनस स्टॉकची अमाऊंट. बघा स्टॉक किती दिसतंय प्रॉब्लेम मध्ये, स्टॉक आहे 1,55,000. सो स्टॉक मायनस करायचा आहे आपल्याला. सो 1,55,000. ओके. $4,55,000 minus 1,55,000. Okay. Then divided by current liability already आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती किती होती, 1,85,000 मायनस बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट किती होती, बँक ओव्हरड्राफ्ट 35,000. ओके. तो मायनस करून क्विक असेट आणि क्विक लायबिलिटी किती येईल बघा.
4,55,000 minus 1,55,000 म्हणजेच किती मिळेल तुम्हाला 3 लाख. ओके, सो 3 लाख हे काय मिळालं आपल्याला क्विक असेट मिळाले आणि क्विक लायबिलिटी म्हणजेच काय तर 1,85,000 minus 35,000 दिस इज क्विक लायबिलिटी. सो ती अमाऊंट किती मिळेल मग 1,50,000. ओके, सो चार्ज करा, कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. 3 लाख डिवायडेड बाय 1,50,000 म्हणजे तुम्हाला रेशो मिळेल 2:1. ओके, मात्र करंट रेशोचं स्टँडर्ड काय आहे तर 1:1 आहे. सो दिस इज द हायर दॅन स्टँडर्ड. सो नेक्स्ट रेशो आपला कोणता आहे डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर टर्नओव्हर रेशो सुद्धा आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट केला होता. डेटर टर्नओव्हर रेशो म्हणजेच काय तर क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर्स. ओके, कारण डेटरचं रिलेशन कोणासोबत असतं क्रेडिटर सोबत. क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर्स. आता क्रेडिट सेल्स असं डिरेक्टली प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाहीयेत बघा. प्रॉब्लेम बघितलं तर डिरेक्टली तुम्हाला सेल्स अशी अमाऊंट दिलेली आहे. सो हीच अमाऊंट आपण क्रेडिट सेल्स म्हणून काय करतो कन्सिडर करतो. सो 7,50,000. सो पुटअप करा फॉर्म्युला मध्ये अमाऊंट 7,50,000 डिवायडेड बाय डेटर्सची अमाऊंट बघा काय आहे. डेटर्स अमाऊंट आहे 1,80,000. सो कॅल्क्युलेट करा किती येईल. डेटर्स फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट इन टाइम्स. सो 4.17 टाइम म्हणजे 4 असं आपण मेन्शन करू शकतो 4 टाइम्स. ओके, सो लक्षात आलं का आपण काय केलं 4.17 टाइम्स मध्ये आपला रेशो कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर आपण काय करतो त्याची व्हेलॉसिटी काढतो म्हणजे डेटर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी रेशो म्हणजे ऍक्च्युली तो जर आपल्याला डेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसा कन्वर्ट करतो ते आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे. जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला किती डे घ्या हे जर दिलं नसेल तर इयरचे डेज किती असतात 365 डेज असतात. सो 365 डेज डिवायडेड बाय आपला जो टर्नओव्हर आलेला आहे डेटर्स टर्नओव्हर म्हणजेच काय तर 4.17 आणि मग तुमचं आन्सर जे मिळेल ते तुम्हाला मिळेल डेज मध्ये. सो कॅल्क्युलेट करून बघा 365 डिवायडेड बाय 4.17 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमचा पिरियड येईल 88 डेज. ओके, 88 डेज. सो दिस इज अवर व्हेलॉसिटी. आणि लास्ट रेशो आहे तुमचा
नेट प्रॉफिट टू पेड अप कॅपिटल रेशो. आता इथे बऱ्याच वेळ तुम्हाला असे काही रेशो मिळतील जे त्याच्या हेडिंग वरूनच तुम्हाला त्याचं दोन अकाउंटचं रिलेशन काय आहे हे क्लिअर होईल. आता नेट प्रॉफिट हा एक अकाउंट दिसेल तुम्हाला, ही एक अमाऊंट दिसेल, आणि पेड अप कॅपिटल ही दुसरी अमाऊंट दिसेल. म्हणजे ह्या दोन्हींचं काय असणार आहे, वन टर्म एक्सप्रेस टू अनादर टर्म. या दोघांचं रिलेशन काय आहे, त्यांचा एकमेकांवरती कसा इम्पॅक्ट होतो हे आपण ह्या रेशो वरून फाइंड आउट करणार आहोत. सो दिस इज द कंबाइंड रेशो. सो कॅल्क्युलेट करा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. फॉर्म्युला काय आहे त्याचा, आधी फॉर्म्युला पुटअप करून घेऊ आपण. नेट प्रॉफिट net profit after tax divided by paid up capital. Paid up share capital. ओके, सो आता प्रॉब्लेम मध्ये या नेट प्रॉफिट म्हणजेच काय, तर डायरेक्टली नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स ही जी अमाऊंट दिलेली आहे, तर इथे टॅक्स वगैरे काही दिलेलं नाहीये प्रॉब्लेम मध्ये, म्हणून आपण काय करणार, नेट प्रॉफिट डायरेक्टली अमाऊंट पुटअप करणार नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सची. आणि इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजेच काय, तर जी शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे 7 लाख ही अमाऊंट आपण पुटअप करणार. सो पुटअप इन अमाऊंट नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 70,000 divided by paid up share capital ची amount 7 lakh into 100 इथे करा. सो किती येईल बघा, 70,000 divided by 7 lakh into 100. सो आन्सर येईल तुमचं 10%. 10% आन्सर मिळेल तुम्हाला. ओके, सो आजच्या प्रॉब्लेम मध्ये हा एक रेशो फक्त तुमच्यासाठी नवीन होता, बाकी सगळे रेशो आपण ऑलरेडी लर्न केलेले आहे. आता एक लक्षात ठेवा, इथे ऍज अ होमवर्क म्हणून ह्याच प्रॉब्लेमचं तुम्हाला काय करायचं आहे, तर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. क्रेडिटर टर्नओव्हर रेशो म्हणजेच काय येईल, तर क्रेडिट परचेस डिवायडेड बाय क्रेडिटर्स. ओके, क्रेडिट परचेस. आता प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट परचेस दिलेले नाहीये, पण परचेसची अमाऊंट आहे ही पुटअप करणार आपण डिवायडेड बाय क्रेडिटर्स. कारण माहिती आपल्याला क्रेडिटचं रिलेशन, क्रेडिटरचं रिलेशन हे परचेस सोबत असतं आणि डेटरचं रिलेशन हे सेल सोबत असतं. आणि सेम व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर क्रेडिट व्हेलॉसिटी रेशो 365 डेज डिवायडेड बाय क्रेडिटर टर्नओव्हर रेशो, आणि जो काही रेशो येईल त्याने डिवाइड करा आणि क्रेडिटर टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करा. लक्षात आला प्रॉब्लेम. आणि ऍज अ होमवर्क म्हणून काय असेल तुम्हाला आणखी, तर ह्या प्रत्येक रेशोची कमेंट काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे तिथे याच्याही आधी आपण काय बघितलेलं आहे, एक मिनिट. फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो दिस इज द एक्सपेन्सेस रेशो म्हणतो आपण. ओके, सो ग्रॉस प्रॉफिट रेशोचं स्टँडर्ड असं नाहीये, पण बेसिकली स्टँडर्ड काय ठेवतात ते प्रत्येक कंपनीवरती डिपेंडेबल असतं. सो 50% तरी जीपी तुमचा ग्रॉस प्रॉफिट रेशो असावा. सो इथे काय दिसतोय 20%. सो तुमची पोझिशन काय आहे, तर लो आहे हे तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर करंट रेशोचं स्टँडर्ड माहितीये तुम्हाला 2:1. सो आता इथे आन्सर दिसताना काय दिसतंय 2.46. दॅट मीन्स हाय सॅटिस्फॅक्टरी शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन ऑफ द कंपनी. So these ratio indicate high satisfactory short term solvency position of the company. कारण हे higher than standard आहे, that's why. So इथे कमेंट मेन्शन करून ठेवा. त्याच्यानंतर आलो आपण क्विक रेशो. आता क्विक रेशोचं सुद्धा स्टँडर्ड माहिती आपल्याला काय आहे, तर 1:1. सो इथे सुद्धा दिसताना काय दिसतंय, असेट जास्त दिसतायत, लायबिलिटी कमी दिसते, म्हणजेच 1:1 पेक्षा जास्त आहे. So these ratio indicate
द हाय सॅटिस्फॅक्टरी क्विक शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी बिकॉज दिस इज हायर दॅन द स्टँडर्ड. लक्षात येतंय? सो काय करा, प्रत्येक रेशो वरती कमेंट हे मेन्शन करून ठेवा आणि त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. तर ह्याच प्रॉब्लेम वरून बघा बरं अजून आपण कोणते रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. प्रोप्रायटरी रेशो कॅल्क्युलेट करू शकतो आपण, करू शकतो. ओके, सो प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय म्हणतो आपण, प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. सो हा एक रेशो तुम्ही काय करा ऍज अ होमवर्क म्हणून याच्यावरती कॅल्क्युलेट करा. नेट प्रॉफिट आणि बाकीचे नेक्स्ट आपण लास्ट प्रॉब्लेमला जे रेशो झालेले आहेत ते सुद्धा काही यावरून कंबाईन रेशो जर तयार होत असतील तरी ते सुद्धा कॅल्क्युलेट केलात तरी चालेल ऍज अ होमवर्क म्हणून. क्लिअर? आणि काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. थँक्यू.